श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की तुमच्या राशीच्या कुंडलीत काळपुरुषाचे चक्र अत्यंत वेगाने आणि अनपेक्षित दिशेने फिरू लागले आहे. ज्या शांततेत तुम्ही आजवर जगत होता ती शांतता आता भंग पावणार आहे. तुमच्या अष्टम भावात होणारी ग्रहाची ही खळबळजनक हालचाल एका मोठ्या मानसिक आणि आध्यात्मिक महाभारताची नांदी आहे. गुरुजी म्हणतात, हा काळ तुमच्या संयमाची आणि धैर्याची अग्निपरीक्षा घेणारा ठरेल. कारण ज्या शत्रूंनी आजवर मैत्रीचे मुखवटे घातले होते ते आता उघडपणे समोर येणार आहेत. तुमच्या पाठीमागे रचले जाणारे कारस्थान आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून येणारे काही तास तुमच्या अस्तित्वासाठी अत्यंत निर्णायक असणार आहेत. वृश्चिक राशीच्या जातकांनो, निसर्गाचे नियम बदलत नसतात, पण ग्रहाची चाल मात्र तुमच्या नशिबाचा जुना हिशोब चुकता करण्यासाठी सज्ज झाली आहे. गुरुजींच्या मते फेब्रुवारीचे हे शेवटचे दिवस तुमच्या आयुष्यात असा एक झटका घेऊन येत आहेत ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. हे केवळ भविष्य नाही तर एक अदृश्य शक्तीने दिलेला इशारा आहे. तुमच्या घराच्या उंबरठ्यावर उभी असलेली ही संकटाची सावली तुम्हाला काहीतरी गंभीर सांगू पाहत आहे. तुमच्या स्वप्नात येणारे विचित्र संकेत आणि अचानक जाणवणारी भीती ही उगाच नाही, ती येणाऱ्या मोठ्या वादळाची चाहूल आहे, ज्यामध्ये तुमचे जुने नातेसंबंध आणि आर्थिक डोलारा कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हे लक्षात ठेवा की जेव्हा महाभारतासारखा संघर्ष अटळ असतो तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थाचे नावच तुम्हाला या चक्रव्यूहातून बाहेर काढू शकते. गुरुजींनी वर्तवलेली ही भविष्यवाणी तुमच्या भविष्यातील 5 अशा अद्भुत आणि थरारक घटनांमध्ये इशारा करत आहे ज्या तुमच्या कल्पनेपलीकडच्या आहेत. जर तुम्ही या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर येणारा काळ तुम्हाला अशा वळणावर नेऊन सोडेल जिथून परतणे अशक्य असेल. ही माहिती अर्धवट सोडून जाणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. तुमच्या आयुष्यातील ही 5 मोठी रहस्य आणि त्यातून वाचवण्याचा एकमेव मार्ग जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा विषय शेवटपर्यंत समजून घेणे अनिवार्य आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय तुमच्यावरील हे संकट टळणार नाही हे निश्चित आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की तुमच्या कुंडलीतील अष्टम भावात होणारी ग्रहाची हालचाल तुमच्या आयुष्यात एका मोठ्या मानसिक महाभारताची नांदी ठरणार आहे. येत्या काही तासात तुमच्या अशा काही जुन्या चुका किंवा विसरलेले व्यवहार समोर येतील ज्याचा हिशोब आता नियती चुकता करणार आहे. हा काळ तुमच्या संयमाची आणि धैर्याची इतकी कठीण परीक्षा घेणारा ठरेल की तुम्हाला स्वतःच्या सावलीची भीती वाटू लागेल. तुमच्या जवळच्या गराड्यात वावरणारे काही लोक ज्यांनी आजवर मैत्रीचे आणि निष्ठेचे मुखवटे चढवले होते ते आता उघडपणे तुमच्या विरोधात कारस्थान रचताना दिसतील. हे अदृश्य शत्रू तुमच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी सज्ज झाले असून त्यांच्या हालचाली ओळखणे तुमच्यासाठी या घडीला सर्वात मोठे आव्हान असणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते निसर्गाचा नियम हा आहे की पेरले तेच उगवते आणि तुमच्या कर्माचा हा जुना हिशोब आता एका भयानक वळणावर येऊन ठेपला आहे. फेब्रुवारीचे हे शेवटचे दिवस तुमच्या कौटुंबिक शांततेत मिठाचा खडा टाकणारे ठरू शकतात. अचानक उद्भवणारे वादविवाद आणि जुन्या प्रकरणाचा पुन्हा एकदा स्फोट झाल्यामुळे तुमच्या घरात अशांततेचे वातावरण निर्माण होईल. गुरुजी म्हणतात, हा केवळ योगायोग नाही तर ग्रहाच्या क्रूर चालीमुळे ओढावलेले हे संकट आहे. जर तुम्ही या काळात स्वतःवरचा ताबा सोडलात तर हे मानसिक युद्ध तुम्हाला अशा गर्तेत नेऊन टाकेल जिथून बाहेर पडणं अशक्य होईल. तुमच्या घराच्या उंबरठ्यावर उभी असलेली ही संकटाची सावली तुम्हाला काहीतरी गंभीर इशारा देत आहे.
तो जो तुम्ही वेळीच ओळखणे गरजेचं आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हे लक्षात ठेवा की जेव्हा महाभारतासारखा संघर्ष अटळ असतो, तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थाचे नावच तुम्हाला या चक्रव्यूहातून बाहेर काढू शकते. गुरुजींनी वर्तवलेली ही भविष्यवाणी केवळ भीती घालवण्यासाठी नाही, तर तुम्हाला येणाऱ्या मोठ्या धोक्यापासून सावध करण्यासाठी आहे. जर तुम्ही या पहिल्या घटनेतील संकेत गांभीर्याने घेतले नाहीत, तर पुढील 4 घटना तुमच्या आयुष्यात असा थरार निर्माण करतील ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. ही माहिती अर्धवट सोडून जाणं म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देण्यासारखं आहे. तुमच्या आयुष्यातील ही 5 मोठी रहस्य आणि त्यातून वाचण्याचा एकमेव मार्ग जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत समजून घेणं अनिवार्य आहे. या महाभारताचा पुढील अंक तुमच्यासाठी आणखीनच धक्कादायक असणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक अत्यंत भयानक संकेत दिला आहे की तुमच्या धनस्थानावर आता राहू आणि केतूची वक्रदृष्टी पडली आहे. फेब्रुवारीचे हे शेवटचे दिवस तुमच्या आर्थिक स्थैर्याला पूर्णपणे हादरवून टाकणारा एक मोठा झटका घेऊन येत आहेत. अचानक उद्भवलेला एखादा मोठा खर्च किंवा सुरक्षित वाटणाऱ्या गुंतवणुकीत होणारी मोठी फसवणूक तुम्हाला मानसिक धक्क्याच्या उंबरठ्यावर नेऊन उभी करेल. गुरुजी म्हणतात, हा केवळ पैशांचा खेळ नाही, तर तुमच्या कर्माच्या आड येणारी एक अदृश्य शक्ती आहे जी तुम्हाला शून्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या तिजोरीवर आणि तुमच्या कष्टाच्या कमाईवर कोणाची तरी वाईट नजर पडली आहे आणि हे संकट इतक्या गुपचूपपणे तुमच्या घरात प्रवेश करेल की तुम्हाला सावरण्याची संधीही मिळणार नाही. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते निसर्गाचा हा नियम आहे की संकटे कधीही एकटी येत नाहीत. या आर्थिक संकटासोबतच तुमच्या रक्ताच्या नात्यांमध्ये किंवा अतिशय जवळच्या मित्रमंडळींमध्ये एक विद्रोही महाभारत सुरू होणार आहे. ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता, तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी सज्ज झाली आहे. पैशांच्या व्यवहारावरून किंवा जुन्या मालमत्तेवरून असा एखादा वाद उफाळून येईल, ज्यामुळे तुमच्या हक्काच्या माणसांचे खरे आणि भयावह चेहरे समोर येतील. गुरुजींनी वर्तवलेली ही भविष्यवाणी स्पष्टपणे सांगते की तुमच्या आयुष्यातील हा शकुनी तुमच्या घरातच किंवा तुमच्या अतिशय जवळ वावरत आहे. या व्यक्तीच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःच्या विनाशाच्या करारावर स्वाक्षरी करण्यासारखे ठरेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हे लक्षात ठेवा की जेव्हा तुमच्या सभोवतालचे सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थांचे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे शब्दच तुम्हाला वाचवू शकतात. गुरुजींनी दिलेला हा इशारा तुमच्या भविष्यातील एका मोठ्या पडझडीची चाहूल आहे. जर तुम्ही या दुसऱ्या भागातील रहस्याकडे दुर्लक्ष केले, तर येणारे पुढचे 3 भाग तुमच्या आयुष्यात असे वादळ निर्माण करतील ज्याची तीव्रता सहन करणे तुमच्या आवाक्याबाहेर असेल. ही माहिती इथेच सोडून जाणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊन त्या काळोखात हरवून जाण्यासारखे आहे. तुमच्या आयुष्यातील या महाभारताचा तिसरा भाग तर इतका धक्कादायक आहे की तो वाचल्यानंतर तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे शेवटपर्यंत सोबत राहा, कारण या संकटातून सुटण्याचा मार्ग केवळ शेवटच्या भागात दडला आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी अत्यंत गंभीर इशारा दिला आहे की तुमच्या राशीच्या कुंडलीत आता राहूचे ग्रहण अधिक गडद होत चालले आहे. फेब्रुवारीचे हे शेवटचे दिवस तुमच्या शरीरावर आणि मनावर एका अदृश्य संकटाचा विळखा घट्ट करणार आहेत. अचानक उद्भवणारे अनामिक आजार, रात्रीची उडालेली झोप आणि अंगात भरलेली एक विलक्षण भीती ही साधी लक्षणे नाहीत. गुरुजी म्हणतात, तुमच्या सभोवतालच्या ऊर्जेमध्ये नकारात्मकतेचा असा काही संचार झाला आहे की ज्यामुळे तुमचे मन विचलित होईल आणि तुम्हाला सतत कोणाची तरी सावली पाठीशी असल्याचा भास होईल. हा काळ तुमच्या शारीरिक शक्तीचा नसून तुमच्या आत्मबलाचा अंत पाहणारा ठरेल, कारण हे संकट औषधांनी नाही तर केवळ दैवी शक्तीनेच काबूत येऊ शकते. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते निसर्गाचा हा नियम आहे की जेव्हा ग्रहांची स्थिती प्रतिकूल असते, तेव्हा तुमच्या घरातील वास्तूवरही त्याचे विपरीत परिणाम जाणवू लागतात. तुमच्या घरातील शांतता अचानक भंग पावेल आणि विनाकारण चिडचिड किंवा नैराश्याचे वातावरण निर्माण होईल. गुरुजींनी वर्तवलेली ही भविष्यवाणी स्पष्टपणे सांगते की तुमच्या प्रगतीवर कोणाची तरी अत्यंत क्रूर आणि काळी नजर पडली आहे. हे महाभारत तुमच्या रक्ताच्या पेशींपासून ते तुमच्या विचारांच्या तळापर्यंत लढले जाणार आहे. जर तुम्ही या काळात स्वतःच्या आरोग्याकडे आणि मानसिक स्थितीकडे दुर्लक्ष केले, तर हे अदृश्य संकट तुम्हाला अशा एका कोपऱ्यात ढकलून देईल जिथे फक्त अंधार आणि भीती असेल. तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा दक्षिण दिशेला काहीतरी असे घडत आहे जे तुम्हाला भविष्यातील मोठ्या विनाशाची चाहूल देत आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हे लक्षात ठेवा की जेव्हा विज्ञानाचे सर्व मार्ग खुंटतात, तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थांचे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे अभयवचनच तुम्हाला या मृत्यूलोकातून बाहेर काढू शकते. गुरुजींनी दिलेला हा तिसरा इशारा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या परीक्षेची सुरुवात आहे.
जर तुम्ही या भागातील धोक्याकडे दुर्लक्ष केले तर येणारे पुढचे 2 भाग तुमच्या नशिबाचा असा काही खेळ मांडतील की ज्याची कल्पना करणेही तुमच्यासाठी असह्य होईल. ही माहिती अर्ध्यावर सोडून जाणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला मूकसंमती देण्यासारखे आहे. तुमच्या आयुष्यातील या महाभारताचा 4था भाग इतका रहस्यमय आहे की तो जाणून घेतल्याशिवाय तुम्हाला शांतता लाभणार नाही. या संकटाचा वेध घेण्यासाठी आणि त्यातून सही सलामत सुटण्यासाठी तुम्हाला हे सत्य शेवटपर्यंत जाणून घेणे अनिवार्य आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी अत्यंत भयानक इशारा दिला आहे की तुमच्या दशम भावात म्हणजेच कर्मस्थानी ग्रहांचे असे एक चक्रव्यूह रचले गेले आहे जे तुमच्या करिअरचा डोलारा एका झटक्यात कोसळवू शकते. फेब्रुवारीचे हे शेवटचे दिवस तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात असा एक अनपेक्षित भूकंप घेऊन येत आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गुरुजी म्हणतात, ज्या पदावर किंवा ज्या कामावर तुम्हाला प्रचंड गर्व होता तिथेच तुमचा मोठा अपमान होण्याची किंवा तुमच्या हातातून अधिकार जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तुमच्या पाठीमागे तुमच्याच सहकाऱ्यांनी किंवा प्रतिस्पर्ध्यांनी रचलेले कारस्थान आता पूर्णत्वास आले असून तुम्हाला कामावरून काढून टाकण्याचे किंवा तुमच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे षड्यंत्र उघडकीस येणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते निसर्गाचा हा नियम आहे की जेव्हा विनाश जवळ येतो तेव्हा बुद्धी भ्रष्ट होते आणि तुमच्या बाबतीत नेमके हेच घडताना दिसत आहे. घाईघाईत घेतलेला एखादा चुकीचा निर्णय किंवा रागाच्या भरात कोणाशी केलेले भांडण तुमच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरणारे ठरेल. गुरुजींनी वर्तवलेली ही भविष्यवाणी स्पष्टपणे सांगते की तुमच्या नशिबाचे दरवाजे अचानक बंद झाल्याचा भास तुम्हाला होईल. हा काळ तुमच्या संयमाची आणि बुद्धिमत्तेची इतकी टोकाची परीक्षा घेईल की तुम्हाला तुमचे स्वतःचे भविष्य अंधकारमय वाटू लागेल. तुमच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी तुमच्याच जवळच्या व्यक्तीने दिलेला चुकीचा सल्ला हा या महाभारतातील शकुनीचा फासा ठरणार आहे, जो तुम्हाला रसातळाला नेण्यासाठी पुरेसा आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हे लक्षात ठेवा की जेव्हा सर्व आधार तुटतात तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थांचे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचनच तुम्हाला या संकटाच्या खोल दरीतून बाहेर काढू शकते. गुरुजींनी दिलेला हा 4था इशारा तुमच्या अस्तित्वाच्या लढाईची सुरुवात आहे. जर तुम्ही या भागातील धोक्याकडे दुर्लक्ष केले तर येणारा 5वा आणि शेवटचा भाग तुमच्या आयुष्यात असे काहीतरी घडवून आणेल ज्याचे परिणाम तुम्हाला जन्मभर भोगावे लागतील. ही माहिती अर्ध्यावर सोडून जाणे म्हणजे स्वतःच्या विनाशाच्या करारावर स्वतःच स्वाक्षरी करण्यासारखे आहे. तुमच्या आयुष्यातील या महाभारताचा 5वा आणि सर्वात रहस्यमय भाग तर असा आहे ज्यामध्ये या सर्व संकटांतून सुटण्याचा दिव्य मंत्र दडला आहे. हा शेवटचा टप्पा पाहिल्याशिवाय तुमची ही अग्निपरीक्षा संपणार नाही हे निश्चित. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या रहस्याचा उलगडा केला आहे. फेब्रुवारीचे शेवटचे काही तास उरले असताना तुमच्या आयुष्यात एक अशी अद्भुत घटना घडणार आहे जी या सर्व महाभारताचा शेवट करेल. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सर्व काही संपले आहे, आर्थिक संकट, शत्रूंचे वार आणि आरोग्याची साथ सुटली आहे, तेव्हाच नियती आपली सर्वात मोठी चाल खेळणार आहे. गुरुजी म्हणतात, हा काळ म्हणजे तुमच्या आयुष्यातील कलीचा अंत आणि श्रीच्या आगमनाची वेळ आहे. अचानक तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती किंवा असा एक संदेश येईल जो तुम्हाला या सर्व संकटातून बाहेर काढण्याचा दिव्य मार्ग दाखवेल. हा बदल इतका वेगवान असेल की तुमच्या विरोधात कारस्थान रचणारे शत्रू स्वतःच रचलेल्या जाळ्यात अडकतील. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते निसर्गाचा हा अंतिम न्याय आहे. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, ज्यांनी तुमचा विश्वासघात केला, त्यांचा हिशोब निसर्ग आता अत्यंत क्रूरपणे चुकता करणार आहे. तुमच्या कुंडलीतील शनी आणि गुरुची स्थिती आता अशा एका बिंदूवर आली आहे जिथे तुमच्या कष्टाचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. पण सावध रहा, हा विजय मिळवण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या रागावर आणि अहंकारावर पूर्णपणे विजय मिळवावा लागेल. गुरुजींनी वर्तवलेली ही भविष्यवाणी सांगते की 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत तुम्हाला एक असा दैवी अनुभव येईल जो तुमच्या मनातील सर्व भीती काढून टाकेल. तुमच्या घरातील देव्हाऱ्यात किंवा तुमच्या स्वप्नात स्वामींचे दर्शन किंवा एखादा विशिष्ट संकेत मिळणे हे तुमच्या आयुष्यातील बड्या सुरुवातीचे लक्षण असेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हे लक्षात ठेवा की हे संपूर्ण महाभारत केवळ तुम्हाला घाबरवण्यासाठी नव्हते, तर तुम्हाला तुमच्या खऱ्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी होते. श्री स्वामी समर्थांचे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य केवळ शब्द नसून ते या 5ही संकटांना भस्म करणारे ब्रह्मास्त्र आहे. गुरुजी म्हणतात, ज्यांनी हा विषय शेवटपर्यंत समजून घेतला आहे त्यांच्यावर स्वामींची विशेष कृपा झाली आहे. आता वेळ आली आहे कृतीची. आजपासूनच नामस्मरणाला सुरुवात करा आणि येणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा. हा शेवटचा भाग तुमच्यासाठी विजयाची गुढी ठरणार आहे. जर तुम्ही स्वामींच्या चरणी नतमस्तक झालात तर तुमचा वाईट काळ संपला आहे. आता फक्त विश्वासाने पुढचे पाऊल टाका. गुरुजींच्या मते फेब्रुवारीच्या या शेवटच्या दिवसांत तुमच्यावर येणाऱ्या काळ्या नजरेचा आणि आर्थिक संकटाचा प्रभाव नष्ट करण्यासाठी तुम्हाला अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा एक विशेष विधी करायचा आहे.
गुरुवारी किंवा येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला 1 नारळ आणि 11 रुपये स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि तारक मंत्राचा किमान 11 वेळा जप करा. गुरुजी म्हणतात, जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या मंत्राचा उच्चार करता, तेव्हा तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा भस्म व्हायला सुरुवात होते. हा उपाय केवळ तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणार नाही, तर तुमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शत्रूंना तुमच्यापासून कायमचे दूर करेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की काळ कधीही कोणासाठी थांबत नाही, पण स्वामींची कृपा काळालाही बदलण्याची ताकद ठेवते. जर तुम्हाला या भविष्यवाणीतून दिशा मिळाली असेल आणि स्वामींच्या शब्दांवर तुमचा विश्वास असेल, तर हा दैवी संदेश इतरांपर्यंत पोहोचवणे हे तुमचे कर्तव्य आहे. भविष्यातील अशाच थरारक, गोपनीय आणि अचूक भविष्यवाणीसाठी आपल्या या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या मनातील शंका किंवा श्री स्वामी समर्थ असा जयघोष कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण तुमची एक कमेंट तुमच्या सकारात्मक ऊर्जेला वाढवू शकते. आणि हो, तुमच्या नशिबाची साथ आणि स्वामींचे आशीर्वाद कायम पाठीशी राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचे कल्याण होवो.